नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत यश आणि ध्येय या संदर्भात शब्द. तर पहिला शब्द आहे ॲम्बिशन. त्याची स्पेलिंग आहे AMBITION. ॲम्बिशन म्हणजे काय? ध्येय, महत्त्वाकांक्षा. पुढचा शब्द आहे स्ट्रॅटेजी. STRATEGY. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? रणनीती. पुढचा शब्द आहे डिसिप्लिन. DISCIPLINE. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. पुढचा शब्द आहे पर्सिस्टन्स. PERSISTENCE. पर्सिस्टन्स म्हणजे काय? चिकाटी. ग्रोथ. GROWTH. ग्रोथ म्हणजे काय? वाढ किंवा प्रगती. पोटेन्शियल. पोटेन्शियलची स्पेलिंग बघा, POTENTIAL. पोटेन्शियल म्हणजे क्षमता. पुढचा शब्द आहे ACHIEVE. ACHIEVE म्हणजे ध्येय साध्य करणे. फोकस. FOCUS. फोकस म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणे. पुढचा शब्द आहे आपला स्किल. SKILL. स्किल म्हणजे काय? कौशल्य. व्हिजन. VISION. व्हिजन म्हणजे काय? दृष्टी, कल्पकता. अशा प्रकारे आपण 10 शब्द पाहिलेले आहेत. आता पाहूया व्याकरणाचा एक नियम. आय यूज्ड टूचा वापर कसा करायचा? जेव्हा तुम्हाला भूतकाळातील एखाद्या जुन्या सवयीबद्दल, कशाबद्दल? जुन्या सवयीबद्दल बोलायचे असते, परंतु तुम्ही ती आता करत नाही, तेव्हा आय यूज्ड टूचा वापर करतात. हे नीट लक्षात घ्या. जसे की आता उदाहरण बघा, आय यूज्ड टू प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळायचो पण आता नाही खेळत. आय यूज टू ट्रॅव्हल बाय बस. मी बसने प्रवास करायचो. अशा प्रकारे तुम्ही भरपूर वाक्य लिहू शकता, प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुम्हाला हा व्याकरणाचा नियम तोंडपाठ होईल. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा, कमेंट करून कळवा, आणि पेजला फॉलो केले नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.